यवतमाळ जिल्ह्यात नवरात्रोत्सवास सोमवारपासून आरंभ झाला। या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहेत। त्यातूनच पोलिसांनी जिल्ह्यातील 3295 गुन्हेगारांना रडारवर घेतले। आतापर्यंत 1880 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। दारव्हा तालुक्यात सध्या व्हायरलसह विविध आजारांनी थैमान घातले। उपजिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण संख्या 800च्या वर पोहोचली असून यातील अनेकांना भरती करणे आवश्यक आहे, परंतु येथील खाटांची क्षमता केवळ 50 असल्याने काहींना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे। कळंब तालुक्यात मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या कळंब नगरपंचायतच्या सीओ पदाचा पदभार यमाजी धुमाळ यांनी नुकताच स्वीकारला। ते चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा नगरपंचायतमधून कळंब येथे रुजू झाले। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे MTDC महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाचे सौंदर्य, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा सकारात्मक प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे। यामध्ये पर्यटक प्रवाशांनी टिपलेल्या निवडक छायाचित्रांमधून प्रथम विजेत्याला 5 लाख रुपयांपर्यंतचा पुरस्कार मिळवण्याची संधी आहे। यवतमाळ जिल्ह्यात मान्सून पूर्व पेरणी त्यात अर्ली व्हेरायटीची लागवड केलेले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आले। मंगळवारी अशा सोयाबीन खरेदीचा शुभारंभ यवतमाळातील खासगी चिंतामणी बाजार समितीमध्ये करण्यात आला। शुभारंभाला या सोयाबीनला 4171 रुपये क्विंटलचा दर मिळाला। यवतमाळातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तीर्ण जागेवर विविध इमारती उभ्या आहेत, मात्र या इमारतीच्या भोवताल मोठमोठे झाडे झुडपे वाढले। यातून असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। आर्णी तालुक्यात हैदराबाद गेजेट लागू करा, अनुसूचित जमातीत समावेश करा आदी मागण्यांसाठी गोर बंजारा समाजाच्या वतीने बुधवारी 24 सप्टेंबर रोजी आर्णी येथे मोर्चा काढण्यात आला। शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। यात ढोल डफडीच्या निनादात पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुषांचा मोठा सहभाग होता। दिग्रस तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर डफडे आंदोलन करण्यात आले। यवतमाळ येथील जाब मार्गावरील सुयोग मंगल कार्यालयाजवळ जागेच्या वादातून युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने बुधवारी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। यवतमाळ जिल्ह्यात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल सेवकांनी जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरू केले। गत 13 दिवसापासून महसूल सेवकांनी बंद पुकारला। यामुळे महसूल पंधरवडा प्रभावित झाला, शासकीय कामकाज थांबले। बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण मिळावे अशी मागणी लावून धरली। ही मागणी अन्यायकारक असल्याचे सांगण्यासाठी घाटंजीत मंगळवारी आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। यामध्ये शेकडो आदिवासी महिला व पुरुष सहभागी झाले होते। यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला। येणाऱ्या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीवेळी वापरली मतदार यादी वापरण्यात येणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार। डाळकी येथे खासगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना 22 सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती। त्यानंतर आरोपीला बिटरगाव पोलिसांनी अटक केली। या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाडला। दारव्हा तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी दारव्हा येथे उद्धव सेनेच्या वतीने डफडे वाजवा आंदोलन करण्यात आले। तहसीलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान, जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी नागरिकांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय तायको वाद्य स्पर्धा येथील नेहरू स्टेडियमवर पार पडल्या। बांबुडगाव येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी तालुक्यात विविध कारणामुळे दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले।
यवतमाळ जिल्ह्यात जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी संचलित लोहारा स्थित वीणादेवी दर्डा शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव 2025 मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला। शिक्षण विभागाच्या वतीने येथील जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा महोत्सव पार पडला। अवधूतवाडी पोलीस ठाण्यात बेनामी पैशातून बांधकाम करण्यात आले होते। या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे बांधकाम तोडून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते। मंगळवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी प्रशासनाने अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील ते बांधकाम तोडण्यास सुरुवात केली। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले, पीक हातातून गेले। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे, मात्र सरकारांकडून कुठल्याच उपाययोजना झाल्या नाहीत। यामुळे संतप्त शिवसैनिकांनी उद्धव सेनेच्या माध्यमातून डफळे मोर्चाच्या माध्यमातून मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक दिली। यावेळी तहसील प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आले। वणी येथे रस्ते अपघातात होणारे गायींचा मृत्यू टाळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी तर्फे त्यांच्या गळ्यात रेडीमेड बेल्ट लावण्यात आले। बजरंग दलाच्या सहकार्याने हा उपक्रम सोमवारी रात्री राबवण्यात आला। मारेगाव तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी बांधव आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून मार्डी बाजार चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे। जरी तालुक्यातील मांडवी ते गवारा या महत्वाच्या मार्गावरील चाटवण पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून पुलावरील सुरक्षा कठडे पूर्णपणे गायब झाले। पुलाच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले असून जाणाऱ्या येणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। हा प्रवास जीवघेणा झाला असून शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। वणी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील मूग व उडीद बाजारात दाखल होऊ लागले असून पुढील महिन्यात सोयाबीनची आवक सुरू होण्याची शक्यता आहे। हमी दरात केंद्राने वाढ केली असली तरी वणी बाजारात या तीनही पिकांचे दर चांगलेच कोसळले। नवीन मुगाला हमी दरापेक्षा 2000 रुपये कमी दर मिळत आहे, तर सोयाबीनला दरात सुधारणा झालेली नाही। पुसद तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी शिवसेना उठावाच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर डोफळे आंदोलन करण्यात आले। त्यानंतर तहसीलदार महादेव जोरवर यांना निवेदन देण्यात आले। उमरखेड शहरात तसेच खडकपुरा भागात गेले 4 महिन्यांपासून नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा हा सुरळीतपणे नसल्याने संतप्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी नगर परिषद कार्यालयावर धडक दिली। पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे घरकाम करण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे। शहरात 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना त्यात दिलेल्या वेळेवर पाणी न येणे, 5-5 दिवसाचा गॅप पडणे याबाबत अनेक तक्रारी करूनही नगर परिषद कार्यवाही करताना दिसत नसल्याने महिला व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांसमोर या समस्यांचा पाडा वाचला। यवतमाळ जिल्ह्यात वीज वितरण कंपनीने वीज चोरी प्रकरणात कारवाई सुरू केली। यवतमाळ शहरातील 6 वीज चोरी प्रकरणात वीज कंपनीने कारवाई केली। 1,86,320 रुपयांची वीज चोरी उघड झाली।